लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कासोद या शिवारामध्ये आपण आलेलो आहे। या ठिकाणी धनगर समाज बांधव यांनी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा त्यांचा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील मुलगी ज्याला आपण वधू म्हणतो आणि बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील वर म्हणजेच नवरदेव असं या ठिकाणी हा सोहळा पार पाडत आहे। हा सोहळा म्हटल्यानंतर लॉन्स असेल, मंगल कार्यालय असेल किंवा विवाहस्थळ एखाद्या गावात मंदिराच्या ठिकाणी कार्यस्थळ या ठिकाणी तो विवाह संपन्न होतो। पण धनगर समाजामध्ये परंपरेनुसार विवाह साजरा केला जातो आणि तो विवाह सोहळा कसा साजरा होतो या ठिकाणी जे काही वराडी मंडळी असतील, वधूकडील किंवा वराकडील हे सर्व या ठिकाणी आहेत की विवाह सोहळा कसा घडून आणतात याबद्दल त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झालेला आहे। अतिशय उत्साहपूर्वक हा हळदीचा सोहळा या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि हा विवाह नेमका कशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी साजरा होणार आहे। आता हळदीचा कार्यक्रम झाला आहे आणि सायंकाळी या ठिकाणी लग्नाची व्यवस्था झालेली आहे। म्हटला जातो सगळे सोयरे या ठिकाणी आता या विवाह सोहळ्यासाठी या ठिकाणी येत आहे। आता नेमका हा विवाह कसा होतो याबद्दल आता आपण त्यांच्याशी या ठिकाणी काही आपल्याकडं त्या धनगर समाजातील काही वधू आणि वर पक्षातील काही मान्यवर आहेत त्यांना आपण विचारणार आहोत। अंबादास हेरमन खरा। गाव कुठलं तुमचं? तांबेवडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। हा, तर तुमच्या मुलीचा विवाह आहे। कुठे दिली तुमची मुलगी? मोताळा तालुका। कोणाकडे दिली? मंडाशी गाडी। तर हा तुमचा इथं जो विवाह होतोय आज कासोद या एका शेतामध्ये होतोय, तर याचं नियोजन कसं केलं तुम्ही लग्नाचं? यशनाथ राकडे हा त्यांच्या शेतात। तर किती पाहुणे मंडळी येणार आहे तुम्ही? आता येईल 5-50 येईल, अजून येणार आहे संध्याकाळपर्यंत। आता काय काय कार्यक्रम केला तुम्ही सकाळपासून? हळदीचा कार्यक्रम, हळदीनंतर मग मांडवटा आणि मग नंतर टाळीचा कार्यक्रम। आता आमच्या सोबत समजा आता आहे तिथे काके चुलते मामा मामे सगळे मावश्या काके या समजा पूर्ण परिवार आहे। आता हे जे तुमचे जे दिसतात तुम्ही तुमच्याकडे जनावर आहे वगैरे घेऊन, ते हे किती लोक येणार आहे? आता कुठं कुठं आहे? आता इथं आहे 5 म्हणजे अजून चिकून नवर येणार समजा 50 ती बी होते येऊन। काय काय विधी असतो तुमच्यामध्ये? आता आमच्या विधी म्हणजे आता बा म्हण राहतो वदतिरा त्या या हळदी कुकाचं जे आहे ते आहे ती पद्धत चालू आहे। आता संध्याकाळी लग्न आहे, संध्याकाळी किती लोक येतील लग्नाला? येतील। हा, लग्नामध्ये काय काय व्यवस्था आहे मग? आता लग्नामध्ये काही वदत्री आहे, मंडप आहे, काही जे भांडेकोंडीची पद्धती आहे ती। बरं, याच्यामध्ये तुम्ही तो विवाह सोहळा केला, याच्यामध्ये काही देणं घेणं असतं का नवरीचं? नाही, देणं घेणं काही नाही, साध्या पद्धती। सदाशिव खोकळे, गावाचं नाव? तांबेवाडी, तालुका नांदगाव। तुम्ही आले? हो। बरं, मला सांगा तुम्ही हा जो विवाह सोहळा आहे याची परंपरा कशी आहे साजरी? पहिल्यापासून आहे, जसं करतो आम्ही तसं। विवाह सोहळा आहे याची परंपरा कशी आहे साजरी करायची? पहिल्यापासून आहे, जसं करतो आम्ही तशी। कशी म्हणजे कसं कसं? आज देवाचे मान मानतो करतो। हा, हळदीचा कार्यक्रम करतो, ज्या पद्धतीने टाळी लागते त्या पद्धतीने टाळी लावतो। आता हे जे तुम्ही असे लग्न अशाच पद्धतीने करतात का तुमच्याकडे? हा, परंपरा अशा पद्धतीने करतो। आता तुमचे जे सगळे लोक आहे समजा बाहेर गावी, हो, तर तुम्ही आता आजकाल कसं आहे, कोणी डिजिटल पत्रिका पाठवतं, कोणी फोन करून सांगतं, तर तुम्ही आता पत्रिका त्यांना निमंत्रण कसं दिलं? शेतमालकाचं नाव पण टाकलं त्याच्यावरून, त्याच्या पद्धतीने छापल्या। सीताराम सतवा गोईकर। कुठून आले तुम्ही? नांदगाव। तुमच्या कोणाचं लग्न आहे? आमच्या मुलीचं ना, पोरीचं, आपल्या नातीचं आहे। बाबा, किती आनंद वाटतोय तुम्हाला नातीचं लग्न म्हणलं? आनंद आहे। वा वा, किती लग्न झाले असे बाबा आपल्या हातून का? आता हातातून झाले 10-20 लग्न झाले। बरं बरं बरं, हे लग्न असेच होते का बाबा? असेच शेतामध्ये? हो। आता किती नातेवाईक आले असेल तुमच्या जवळपास? आता आलेच लोक, हे असे 100-200 लोक येतात का? बाबा, आता तुम्ही जुने असल्यामुळे काही लग्नाविषयी काही सांगशाल का तुम्ही? लग्नाची परंपरा कशी आहे आपल्या धनगर समाजाच्या?
लग्न सांगतो काय परंपरा आमच्यावाले आता जी आता रानामध्ये या असे करत आहे बा रानावनामध्येच तुम्ही लग्न लावलं जातं लग्नातच पहिला दाबले हे सांगा. राणाबाई कोंडीराम गोयकर, हा, गाव तुमचं? आंबेवाडी. नवरीचे कोण लागतं तुम्ही? आजी. आजी. कसं वाटतंय आज इथे येऊन तुम्हाला? आनंद वाटतोय. कोणाकोणाला घेऊन आले तुम्ही लग्नाला? सगळे जाणले, मावशी, काका, हा. बहिणी, बा. सकाळी हळद लावली तुम्ही, हम्म. आता संध्याकाळी लग्नाचा आनंद घ्या. हा. बरं, आता कितव्या नातीचं लग्न आहे तुमच्या? दुसऱ्या. अशाच पद्धतीने तुमचे लग्न चालतात का? हो. पूजा काय काय करताय आजी तुम्ही? पूजा अशीच करतो. कशी पूजा सांगा ना, लग्नाची पूजा सांगा ना मला, सांगा. हळद लावतो. नाही, हे देव मांडले तुम्ही, हे कसं असतं हे सांगा ते ना. देवाची मान मानतो का, करावंच लागते. करावं लागते का? ती कशी करावं लागते? अशीच करतो ना आम्ही. काही पुराण डोंगरीवर त्याला फुलून मग त्यांचे समजा पुराण निवत पाणी करावं लागतो. पुराण, पोळ्या, शिरा, भात असं काही. असं नाही बदल. हा. तुम्ही नवरीचे कोण आहे? नवरीचे अजय आजो आहे. आता पाडी वा वा. कसं वाटतंय तुम्ही इथं आले तर? कितव्या नातीचं लग्न आहे तुमच्या? किती नाती नातवाचं लग्न पाहिलेलं आहे तुम्ही? झाली 4-5 झाले आहे ना? असेच लग्न होता शेतात? कोण कोण आला सोबत तुमच्या? आमचे परिवार आहे सगळा परिवार आहे बाबा. केव्हा आले तुम्ही लग्नाला? काल आले का? काय काय कार्यक्रम झाले मग कालपासून आजपर्यंत? चालू असं आहे. संगीता नंदू खरात. कोणतं गाव? खेळडी, तालुका नांदगाव. नांदगाव. तुम्ही लग्नाला केव्हा आले इथे? परवा आले. नवरीकडून आले का तुम्ही? नवरीचे कोण लागतं तुम्ही? मावशी. नवरीची मावशी. मग मावशी म्हणल्यानंतर हा जो कार्यक्रम आहे तुमचा आज इथे शेतामध्ये होतोय, काय सांगाल या लग्नाबद्दल? नियोजन कसं कसं झालं? नियोजन असं झालं, कालची हळद झाली 5 वाजता. हा. आज संध्याकाळी 5 वाजता लग्न लागणार. आणखीन काय परंपरा वाटते तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये? विषय कसे? हा आजी, तुमचं नाव काय? माझं नाव हराबाई. हराबाई. नवरीचे कोण तुम्ही? आजी. काय वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतो. कितव्या नातीचं लग्न आहे? दुसऱ्या नातीचं लग्न आहे. दुसऱ्या नातीचं लग्न आहे. अशाच शेतामध्येच झाले का ते लग्न? शेतात झाले. तर आज किती पाहुण्यांची भेट झाली? कोण कोण पाहुणे आले आज लग्नाला? गणले पाहुणे आले, भरपूर पाहुणे. कोण कोण आले? नाव तर आता एवढे नाव कडे दिसतात. काका, मावश्या, माम्या, आज्या, आज, हा पुतण्या बितण्या सगळे भरपूर आले. तुम्ही कुठून आले म्हटलं? आम्ही तांबेवाडीहून. तांबेवाडीहून आले. तर तुम्ही केव्हा आले लग्नासाठी? परवा आले. बरं बरं. तुमच्या सोबत कोण कोण आलं आजी? सगळं वराडा आलं, सगळे आले. कसं वाटतंय तुम्हाला आज नातीच्या लग्नाला? चांगला आनंद वाटतो. लग्न संध्याकाळचं आहे का?